मकर राशी, वेळ खूप कमी आहे. डिसेंबरच्या शेवटच्या 8 दिवसात ही घटना घडणार. मकर राशी, देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय डिसेंबरच्या शेवटच्या 8 दिवसात नक्कीच पूर्ण होणार. मकर राशीचा प्रवास हा नेहमीच संयम, संघर्ष, जबाबदारी आणि आत्मशिस्त राहिलेला आहे, जी आयुष्यात कधी सहज यश मिळवत नाही. पण जे काही मिळते ते टिकाऊ, स्थिर आणि देवाच्या योजनेनुसार असते. गेल्या अनेक वर्षापासून मकर राशीचे लोक एका अशा टप्प्यातून जात आहेत, जिथे प्रचंड प्रयत्न होते पण फळ उशिरा मिळत होते. अनेक वेळा असे वाटले की देव आपली परीक्षा घेत आहे. मात्र आता तो काळ संपत चालला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात मकर राशीसाठी देवाने ठरवलेला तो अंतिम निर्णय पूर्णत्वाला जाणार आहे. हा निर्णय अचानक वाटेल, पण तो अनेक वर्षाच्या तपश्चर्याचा, संयमाचा आणि न सोडलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाचा निर्णय म्हणजे नेमकं काय? मकर राशीसाठी त्याचा खोल अर्थ. देवाचा निर्णय म्हणजे अचानक घडणारी एखादी घटना, नाहीतर दीर्घकाळ चाललेल्या संघर्षावर घेतलेला अंतिम आणि न्याय निष्कर्ष आहे. मकर राशीच्या बाबतीत हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही रास आयुष्यात जे काही भोगते ते गप्प बसून तक्रार न करता आणि कर्तव्य म्हणून स्वीकारते. मकर राशीच्या लोकांनी अन्याय सहन केला, स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य दिले, योग्य वेळ येईल या विश्वासावर थांबून राहिले, देवावर विश्वास ठेवून मार्ग चालत राहिले. देवाचा निर्णय म्हणजे या सगळ्या गोष्टीची दैवी नोंद पूर्ण झाली. आता देव असे म्हणतो की पुरे झाले, आता फळ मिळायलाच हवे. हा निर्णय असा असतो की जो तुमच्या विरोधात होता तो शांत होता, जे अडले होते ते आपोआप सुटते, ज्या ठिकाणी वारंवार अपयश आले तिथे यश मिळते, ज्या ठिकाणी तुमची किंमत ओळखली गेली नाही तिथे सन्मान मिळतो. महत्त्वाचं म्हणजे देवाचा निर्णय हा माणसाच्या इच्छेप्रमाणे नसतो, पण माणसाच्या भल्यासाठी असतो. तो योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि कायमस्वरूपी परिणाम देणारा असतो. म्हणूनच मकर राशीसाठी हा निर्णय जीवनाची दिशा बदलणारा ठरतो. डिसेंबरचे शेवटचे 10 दिवस इतके खास का? ग्रह, काळ आणि कर्मफळाचा अत्यंत सूक्ष्म संगम. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात मकर राशीसाठी विशेष असण्यामागे फक्त कालगणना नाही, तर ग्रहस्थिती, काळचक्र आणि कर्मफळाचा अत्यंत सूक्ष्म संगम आहे. या कालावधीत शनीची ऊर्जा स्थिर, न्यायकारी आणि फलदायी स्वरूपात कार्य करते. मकर राशीच्या स्वभावाशी जुळणारा काळ सुरू होतो. वर्षाचा शेवट म्हणजे जुन्या कर्माचे बंद होणारे खाते. हे दिवस असे असतात जिथे अनेक महिन्यापासून प्रलंबित होणारे निर्णय अंतिम टप्प्यात येतात. यासाठी योग्य वेळ नव्हती, ती वेळ अचानक मिळते देवाच्या योजनेत. आता नाही, हे आता होय मध्ये बदलते. डिसेंबरचे शेवटचे 10 दिवस म्हणजे जुन्या त्रासांचा शेवट, नवीन स्थैर्याची सुरुवात, मनशुद्धी आणि नशीब एकाच दिशेने चालू लागण्याचा काळ. या दिवसात मकर राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना लहान वाटतील आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल, कारण या घटना घडवणारी शक्ती काहींची नसून शनीसारखी स्थिर आणि ठाम आहे. थोडक्यात पण खोल अर्थ, देवाचा निर्णय म्हणजे मकर राशीच्या संयमाला मिळालेली दैवी मान्यता. डिसेंबरचे शेवटचे 10 दिवस म्हणजे त्या मान्यतेचे प्रत्यक्ष रूपात उतरलेले फळ. हा काळ नशीब बदलण्याचा नाही, तर नशीब स्थिर करण्याचा आहे. करिअर आणि आर्थिक जीवनात होणारा बदल, स्थैर्य, मान्यता आणि सुरक्षिततेकडे वाटचाल. मकर राशीचे आयुष्य करिअर आणि आर्थिक बाबतीत या नेहमीच केंद्रस्थानी राहिले. या राशीचा स्वभाव मेहनतीचा, जबाबदारी घेणारा आणि दीर्घकालीन विचार करणारा आहे. त्यामुळे मकर राशीचे लोक शॉर्टकट टाळतात आणि हळूहळू पण ठाम पावलांनी पुढे जातात. मात्र गेल्या काही काळात मेहनत असूनही अपेक्षित परिणाम न मिळाल्याची भावना निर्माण झाली होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात येथे मूलभूत बदलाची सुरुवात दिसून येते. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता आणि नेतृत्व गुण अधोरेखित होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले निर्णय अंतिम स्वरूपात येतील. जबाबदारी वाढेल, पण त्यासोबतच अधिकार आणि सुरक्षितताही मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल निर्माण होईल. पैशांबाबतचा ताण कमी होऊ लागेल. भविष्यासाठी नियोजन करण्याची मानसिकता अधिक ठोस होईल. छोट्या पण स्थिर उत्पन्नाच्या मार्गाची सुरुवात होऊ शकते. हा बदल अचानक श्रीमंती देणारा नसला तरी आर्थिक स्थैर्याची पायाभरणी करणारा नक्कीच असेल. मकर राशीसाठी हेच खरे यश मानले जाते. नातेसंबंध आणि कौटुंबिक शांतता. समजा स्थिरता आणि भावनिक सुरक्षितता. मकर राशीचे लोक भावना कमी व्यक्त करतात, पण नात्यांमध्ये ते अत्यंत प्रामाणिक आणि जबाबदारी. अनेक वेळा याच स्वभावामुळे त्यांना थंड किंवा अलिप्त समजले जाते, ज्यामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. मात्र मकर राशीच्या मनात नात्यांविषयीची निष्ठा कधीही कमी होत नाही. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात नातेसंबंधामध्ये समाज वाढण्याचा काळ सुरू होईल. या काळात मनात साचलेले गैरसमज
हळूहळू दूर होतील, संवाद अधिक स्पष्ट आणि शांत होईल. नात्यांमध्ये स्थैर्याची भावना निर्माण होते. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर आणि कुठे सीमा आखायच्या याची स्पष्टता मिळेल. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे सीमा आखायच्या याची स्पष्टता मिळेल. कौटुंबिक पातळीवर घरातील वातावरण अधिक संतुलित होईल. जबाबदाऱ्या विभागल्या जातील, त्यामुळे मानसिक भार कमी होईल. ज्येष्ठ व्यक्तींकडून आधार आणि मार्गदर्शन मिळेल. घरात शांतता आणि समाधानाची भावना वाढेल. हा काळ भावनिक गोंधळ दूर करून मनाला स्थिरता देणार आहे. नात्यांमध्ये मोठे बदल घडण्यापेक्षा सूक्ष्म पण टिकाऊन सुधारणा होतील. मकर राशीसाठी हेच खरे सुख आहे. मकर राशीसाठी हेच खरे सुख आहे. आध्यात्मिक अर्थाने काय घडेल? आतून बदल घडवणारा, शांतता देणारा टप्पा. मकर राशीचा संघर्ष फक्त बाह्य परिस्थितीची मर्यादित नव्हता, तर मन, आत्मा आणि विचारांच्या पातळीवरही चालू होता. सतत जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि अपेक्षांमुळे मकर राशीने स्वतःच्या भावनांना मागे ठेवले. अनेक वेळा मी चुकीचा तर नाही ना हे करत हा प्रश्न मनात घोळत राहिला. हा अंतर्गत संघर्ष मकर राशीची खरी परीक्षा होती. डिसेंबरच्या शेवटच्या 8 ते 10 दिवसात देवाचा निर्णय आध्यात्मिक पातळीवरही स्पष्टपणे जाणवेल. या काळात मनावरचे ओझे हळूहळू हलके होईल. देवावरचा आणि नियतीवरचा विश्वास अधिक दृढ होईल. जे घडले त्यामागचा अर्थ उंच लागेल. स्वतःला दोष देण्याची सवय कमी होईल. मकर राशीला जाणवेल की जे काही घडले ते शिक्षेसाठी नव्हते, तर आतून घडवण्यासाठी होते. त्यामुळे मनात स्वीकाराची भावना निर्माण होईल. हा स्वीकारच आध्यात्मिक प्रगतीचा पहिला टप्पा आहे. या काळात मकर राशी एकटेपणालाही शांततेसारखं स्वीकारेल. मनात उत्तर मिळवेल. बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत स्थैर्याला मदत देईल. हा टप्पा मकर राशीला आतून मजबूत, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला बनवेल. संघर्षाचा शेवट आणि स्थैर्याची सुरुवात. मकर राशी, तुमचा प्रवास कधीही सोपा नव्हता, पण तो व्यर्थही नव्हता. प्रत्येक थांबा, प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक शांत संघर्ष यामागे एक मोठी योजना होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय पूर्णत्वाला जात आहे. हा निर्णय आयुष्याला नवीन दिशा देणार आहे, मनाला शांतता देणार आहे, भविष्याबद्दल विश्वास निर्माण करणार आहे. आता मकर राशीच्या आयुष्यात मोठे उतार चढाव न येता स्थिर प्रगतीचा काळ सुरू होत आहे. हे नशीब अचानक बदलण्याचं नाही, तर नशीब स्थिर करण्याचे संकेत आहे. देव तुमच्याशी बोलत नाही, पण वेळेत उत्तर देतो आणि हा काळ तोच उत्तर घेऊन येत आहे. शांत आणि आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.